जगत्रय जीवना तनु मनुशरण विनटलो तुझे पायी बापर कुमा देवी बरा वाचूने आणूने काही गोपाळा रे तुझे ध्यान लागू मना आणून विसंबे हरी जगत्रय जीवना विठ्ठल विठ्ठल वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपे प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागू मना आणून विसंबे हरी जगत्रय जीवना विठ्ठल कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा अभंग आहे आणि अभंगाच्या माध्यमातून प्रभू ज्ञानोबराय यांनी आपल्या अंतकरणाला आलेली अनुभूती ती अनुभूती या अभंगामधून प्रगट केलेली आहे विठ्ठल अभंगावर विस्तारानं बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या गावातील श्रीमान गंगाधर विश्वनाथराव राख त्यांचे सुपुत्र बालासाहेब आणि कृष्णा गंगाधरराव राख त्याचप्रमाणे त्यांचे बंधू सुग्रीव विश्वनाथराव राख अंगद विश्वनाथराव राख पांडुरंग विश्वनाथराव राख या सर्व राख परिवाराच्या वतीने आजचं हे नगर भोजनाच्या निमित्तानं कीर्तन आहे कीर्तन सेवेकरता उपस्थित गायनाचार्य महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये अग्रगण्य असं नाव हरिभक्तीपरायण माधव महाराज गोपाळे त्याचबरोबर आपल्या गावचे दाजी तथा शेपवाडीचे हरिभक्तीपरायण आनंद महाराज शेप गायनाचार्य आपले मार्गदर्शक मुरली अण्णा त्याचबरोबर गुरुवारी हरिभक्तीपरायण मनोहर महाराज मुंडे त्याचबरोबर मधुकर महाराज हरिभक्तीपरायण नवोदित कीर्तनकार राम महाराज मुंडे आमचे घोले महाराज बालासाहेब महाराज वामनरावजी कलाकार साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व भजनी मंडळी आमच्या आकाबाई आदी करून सर्व भजनी मंडळ आणि आजच्या कार्यक्रमासाठी विशेष पखवाज वाजवण्यासाठी हरिभक्तीपरायण गणेश महाराज हांगे आजच्या कार्यक्रमाला
आमच्या गंगाधरराव आणि अंगदरावच्या आईंची अशी इच्छा होती, कलाबाईंची, की माधव महाराज गोपाळींनी कीर्तनाला यावं. कीर्तनकार कुणी बी लावा महाराज, पण माधव महाराजांनी कीर्तनाला यावं अशी त्यांची इच्छा होती. आणि आपल्या आईची इच्छा पूर्ण करणं याच्यापेक्षा मला वाटतं सुंदर अनुभूती अंतकरणाला दुसरी कोणती येऊ शकत नाही मुलांच्या, नाही का. असा सुंदर कार्यक्रमाचा योग आहे. कार्यक्रमामध्ये उपस्थित आमच्या आईसाहेब हरिभक्तीपरायण जनाबाई महाराज राख, तुम्ही उपस्थित सर्व श्रोते मायबाप, आमचे काका आहेत, तात्या आहेत, कंडक्टर साहेब, सर्व उपस्थित आमचे महाराज आहेत, त्याचबरोबर अंगदमामा आहेत, गुरुजी आहेत, पाटील आहेत, त्याचबरोबर दिंडी चालक आहेत. दिंडी चालकाला कसं विसरून जमत नाही का. उपस्थित सर्व मंडळी, पोद्दार साहेब आमचे, बालभजनी मंडळ आहे. थोडं कमी दिसायला आज, कसं काय. बरं, शाळा सुरू झाली नाहीत अजून, असू द्या, चला हरकत नाही. आमचे पुजारी वाघ, नाही का, धावते महाराजांना आज ऋषीवर काम सोपवलं आहे, काहीतरी सोयरिकीच्या कामानिमित्त गेलेत वाटतं. उपस्थित सर्व श्रोते मायबाप शिवाजी अण्णा आहेत, सर्वच उपस्थितांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि ज्ञानोबरांच्या अभंगाची जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल भगवंताने कर्माचे काही प्रकार अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगितलेले. भगवंत म्हणतात, ते हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. संसारिक जीवानं आपल्या वाटेला आलेलं विहित कर्म करत राहणं हीच मज सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराची सेवा आहे. विहित कर्म करत असताना फक्त एक अट यामध्ये भगवंतानं अशी घातलेली आहे, आपुला अनन्य ओलावा. आपल्या प्रेमाचा अन्य ओलावा. अनन्य म्हणजे असा ओलावा की दुसऱ्या प्रती तो असलाच नाही पाहिजे, फक्त भगवंताप्रती असला पाहिजे. अन्य सगळी जी आहेत भगवंत सोडून, त्या सर्वांचा अगदी इथं निराश भगवंताने केलेला आहे. फक्त भगवंताविषयीचा परम ओलावा ज्या सेवेमध्ये आहे ती सेवा खरी भगवंताला पावते. बाकीच्या सगळ्या सेवा म्हणजे निवळ सोंग आहेत असं भगवंताचं म्हणणं आहे, माझं नाही. भगवंत बोलतात, एरवी पत्र पुष्प फळ भजावया मिस केवळ, वाचोनी आमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व. विठ्ठल त्याच्यामध्ये जर लाग नसेल, प्रेम नसेल, तर तो सगळा जो भक्तीचा पिटारा आहे का नाही, हे निवळ सोंगाची प्रतीक ठरावीत असं भगवंताचं म्हणणं आहे. म्हणून संसारी जीवानं आपल्या वाटेला आलेलं विहित कर्म करत असताना भगवंतावर प्रेम करत ते कर्म केलं पाहिजे असं भगवंताचं.
ते कर्म करत राहतो आणि तुझं नाम उच्चारितो. अशी जी भक्ती आहे ती भक्ती भगवंताला पावते. बाकीचे फुलं, बाकीची फळं, बाकीचा सगळा आणलेला जो काही पिटारा आहे, जे काही भरून आणलंय जीवानं बाकीचं भगवंताच्या करता, भगवंत म्हणतात ते भजावया मिस केवळ. मिस म्हणजे सोंग. हे फक्त आणि फक्त सोंग आहे बुवा. खरी भक्ती ही कितीही केले तरी ते सोंग करत असताना तुम्ही काहीही भरून आणलं, काहीही त्याच्या पुढे ठेवलं, प्रलोभनाला बळी पडेल तो देवच नाही बरं का. जो प्रलोभनाला बळी पडतो का तो देवच नाही. प्रलोभनाला अजिबात बळी पडत नाही, त्याला बाकीचं काही लागत नाही आणि काही चालतही नाही. त्याच्याकडे लागतो फक्त आणि फक्त एकच अंतकरणाचा ओलावा, अंतकरणातलं प्रेम, अंतकरणातला प्रेम भाव सोडून देवाला रंजवण्याकरता आणि देवाला आकळण्याकरता दुसरं कुठलं साधन जगताच्या पाठीवर आपल्याला भेटणारच नाही. चला मग तो पांडुरंग सांगतो, तो श्रीकृष्ण परमात्मा सांगतो की विहित कर्म करा आणि सप्रेम करा, अंतकरणामध्ये प्रेम देऊन करा. आणि मग या विहित कर्माचे पुढे 4 प्रकार भगवंतांनी सांगितले. भगवंत म्हणतात एक कर्म नित्य कर्म आहे, जे केल्याशिवाय आपल्याला शरीराला जिवंत ठेवता येत नाही. शरीर यात्रा आपीच ते अप्रसिद्धेद कर्मणः. कर्म केलं तरच पुढे चलते, कर्म जर नाही केलं तर मग मात्र आपल्याला शरीराची यात्रा पुढे चालवताच येत नाही. म्हणून नियतम कुरु कर्मत्वम असा आपल्याला उपदेश भगवंतांनी केलेला आहे. दुसरं कर्म सांगितलेलं आहे नैमित्तिक कर्म. काही निमित्तानं कर्म करायला आपल्याला भगवंतानं सांगितलंय. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गुरु गोत्र अग्नीचं पूजन आणि पितरांच्या करता निमित्ताच्या अनुषंगानं यज्ञ करा असं सांगितलंय. गुरुगोत्र अग्निपूजी अवसरे भजे द्विजी आणि निमित्तादिकी यजी पितरो उद्देशे. आजचं कीर्तन या दोन्ही सदरातलं नाही, आजचं कीर्तन आहे 3ऱ्या सदरातलं काम्यकर्म. काम्यकर्म म्हणजे मनामध्ये आलेली कामना आपण भगवंताजवळ बोलून दाखवायची की मला हे पाहिजे, मला हे मिळवायचंय, माझी ही इच्छा आहे मिळवणं. जसं आईसाहेबांनी इच्छा व्यक्त केली पोरांकडे की गोपाळी महाराज कीर्तनाला आले पाहिजे, आणि गोपाळी महाराज आले म्हणजे बाकीची सगळी मंडळी इथं आहेतच आणा. आणि खरं पाहता एक गंमत सांगू का, डाबीला बाहेरून भजने आणायची गरज नाही, खरंच नाही. भजन्या डाबीला पण त्यांचं काय म्हणणं असतंय डाबीवाल्याचं, किंवा आमचंच ऐका, काही नवं बी ऐका की चांगलं नाही का. आणि मग त्या अनुषंगानं एक सुंदर असं इच्छा प्रगट केली आणि पोरांनी त्याला लगेच त्यांच्या सगळं वा समाधानी सगळं कुटुंब आहे. आणि त्या समाधानी कुटुंबानं भगवान आपल्या भारतीय महाराजांच्या चरणी काहीतरी गोड मागणं ठेवलं आणि ते मागणं आज पूर्ण झाल्याची परिणती
हा दिवस धन्य व्हा, हा काळ धन्य आहे. का? कारण आजी पुरला नवस, नवस पुरला नवस. नवस पुरतो का? जरा सुशिक्षित माणसाचा नवसावर विश्वास नसतो बरं का. सुशिक्षित माणसाचा जरा नवसावर, बरोबर आहे का हो महाराज, जरा नवसावर विश्वास नसते. नवस पुरतोय का नाही पुरतोय. ज्ञानोबरायांनी एकदा त्या अर्जुनानंच देवाला विचारलं, देवा खरंच मनात येईल ते पूर्ण होतंय का? देव सांगतात, हो होतंय ना. कसं होतंय? युक्ती सांगितली देवानं. तुम्ही देवता ते भजार, देव तुम्हा तुष्टतील, मग परस्परात घडेल प्रीती जेथ. तुम्ही देवाचं भजन केलं, देवाची सेवा केली की देव तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. नव्हे, देव तुम्हाला आनंदीच ठेवतो. आणि तुमची सेवा, त्यानं तुम्हाला दिलेली पुष्टी, याच्यामधून तुमच्या दोघांमध्ये प्रीतीचा जोड होतो. जोड, सुंदर अशी प्रीती निर्माण होते. आणि मग तुम्ही जे जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे विठ्ठल. देवामध्ये आणि आपल्यामध्ये ज्या वेळेला प्रेमाचा व्यवहार प्रस्थापित होतो, देवामध्ये आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचे धागे ज्या वेळेला जुळले जातात ना, त्यावेळेला जीव एक साधारण आहे हो, त्याची फार काही मोठी अशी पात्रता जीवाची नाही आहे. जीव काही एवढा मोठा पात्रतावान नाही. पण ज्या वेळेला तो आपल्या सेवेनं भगवंताच्या मनामध्ये स्वतःची जागा निर्माण करतो, भगवंताच्या मनामध्ये प्रेमाची जागृती निर्माण करतो, त्यावेळेला तो भगवंत त्याला एवढी शक्ती देतो, एवढी पावर देतो की तो जीव जे जे करू म्हणील ते विशेष सायास न करता सिद्धीला जाते. संकल्पाचा जो दाता आहे तो नारायणच आहे. या महाराज, पण संकल्प सत्य असावेत तर पूर्ण करतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ, मनीचे सर्वच्या सर्व मनोरथ पूर्ण करण्याची जबाबदारी तो परमात्मा घेत असतो महाराज. पण त्याच्याकरता अट एकच, त्याच्यामध्ये आणि आमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी प्रेमाचे संबंध निर्माण व्हावे लागतात. प्रेम तयार व्हावं लागतं, प्रेमाचं वलय तयार व्हावं लागतं. आणि मग जे जे करू म्हणाल ते त्याला मागायची गरज नाही. देव सांगतात ते आपैसे सिद्धी जाईल, आपोआप सिद्धीला जाणार. आपोआप सिद्धीला जाणार. आपोआप म्हणजे मागचं भांडवल कामी येतंय, बस तेवढंच. मागचं जे जोडलेलं आहे ना पुण्य, ते पुण्य त्या ठिकाणी फळाला येते. आणि ते पुण्य फळाला आल्यामुळं आपल्या हातून जे जे काही होऊन जायचंय ते सगळं होऊन जाते. हे एवढं सगळं पूर्वीचं देवघर बघितल्याच्या नंतर होऊन जाईल अशी कल्पना होती का? खरं सांगा, खरं सांगा, होती का गुरुजी कल्पना एवढं हे सगळं होईल मोठं म्हणून? हे घेत 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 वाढवीत तिकडं स्वयंपाकघरापर्यंत गेलंय. आणि धुराचा त्रास कायमचा बंद झालाय. नाही तर इथं कीर्तन करणं दुपारचं, ते बी तिकडं स्वयंपाक चालू असताना डोळ्यातून नाकातून कीर्तन करायच्या संगच पाणी होतं. पण हळूहळू
सगळे जे काही चांगले संकल्प होते त्या चांगल्या संकल्पाला पूर्ण करण्याचं काम माझ्या पांडुरंग परमात्म्यानं आणि आमच्या भारतीबाबा महाराजांनं केलेलं आहे. आणि सुंदर आता डाबीचा समाज अगदी आपल्याला निर्विघ्नपणे आणि छान उत्साही वातावरणामध्ये प्रेमपूर्वक अंतकरणानं करता येतो. हे आपण केलेल्या सत्य संकल्पाला भगवंतानं घातलेली साधा हे विठ्ठल. आजचं कीर्तन हे काम्य कर्म या सदरातलं असावं असं गृहीत धरून कुठला तरी नवस केलेला असेल, कुठली तरी मनोकामना भगवंताच्या पुढे आणि आमच्या भारतीबाबा महाराजांच्या पुढे व्यक्त केली असेल आणि ती पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही नगरभोजनाचा कार्यक्रम आयोजित करू असं म्हणले असतील असं गृहीत धरून आजच्या या अभंगावर थोडंसं बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी काही फार मोठा कीर्तनकार नाही, मी आपला एक साधारण तुमच्यातलाच आहे. मला इथं उभा केलं आहे आणि ते बी अशा दिग्गज मंडळींच्या मध्ये उभा केलं आहे, त्याच्यामुळं थोडीशी बोबडी वळणं साहजिक आहे. कारण गायनाचार्य महाराज गोपाळे महाराज आहेत, त्याचबरोबर मनोहर महाराज आहेत, आमचे अण्णा आहेत. अण्णा म्हणजे आता हे जुनी माणसं आहेत सगळे महाराज. आनंदराव दाजी ह्यांनी मोठमोठ्या कीर्तनकारांना साथी केलेल्या आहेत आणि ह्यांच्यामध्ये आईसाहेब तुम्ही मला उभा केलं आहे. खरं पाहता ही माझी बेजारीच आहे, पण बघू आता ज्ञानोबा सांभाळून घेतील. गुरुवार आहे आज आणि त्यांनी सांभाळावंच लागेल नाही का. आपण त्यांच्या माथावर आपलं चरणावर असा माथा टाकावा आणि मनोभावे त्यांच्या वाङ्मयाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा, एवढंच आपल्या हाती आहे. मनामध्ये इच्छा काय असाव्यात आणि त्या कुठून निर्माण व्हाव्यात याच्याकरता एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचं नाव आहे ध्यान. आपल्याला जे जे काही करायचं आहे का त्याचं उगमस्थान ध्यानात आहे असं माझं म्हणणं नाही हां, हे पण भगवंताचंच म्हणणं आहे. मी कीर्तनात नेहमी सांगत असतो की आमच्या डोक्यातलं तुम्ही काय ऐकत जाऊ नका, तुमच्या ते काही फायद्याचं नाही, ते आमच्या फायद्याचं आहे. आमचे खिसे भराय ते आमच्या फायद्याचं आहे, तुमच्या फायद्याचं नाही. बरोबर आहे का मंगेश महाराज? मंगेश महाराज सांसारिक व्याप आहेत. आता गृहस्थी जीवन म्हणलं की भ्रमंती आली आणि सगळं सांभाळावंच लागतं आहे. आम्हाला आल्या आल्या निरोप मिळाला तर परळीला गेलेत आणि कीर्तन चालू होताना वापस येणार आहेत. मंगेश महाराज उपस्थित आहेत. महाराज नवोदित कीर्तनकारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. जसे जसे कार्यक्रम वाढतील तसा तसा अभ्यास वाढतो. लक्षात घ्या, कार्यक्रम नाही आला की माणूस सुस्तावतोय आणि कार्यक्रम आले की प्रत्येक वेळेला नवीन सांगायची उर्मी असते. आता काही बिनलाजे असतात, पहिल्या कीर्तनात बी तेच असते, मरताना बी तेच कीर्तन करतात. त्याला काय करावं? म्हणजे नवीन काही नाही, अभ्यास करायचा नाही, काही नाही, मनोरंजनाचे कार्यक्रम करायचे आणि निघून जायचं. तो काही कीर्तनकार जास्त दिवसाच्या बाजारात टिकत नाही. लवकर बाजार वसरून जाणार, सकाळून भरला आणि दुपारवर वसाड असा कार्यक्रम होऊन जातो. पण अभ्यासाची सवय लागते कधी? ज्या वेळेला चार चांगली माणसं सोबती असतात, ऐकणारे पण आणि गाणार वाजवणारे पण. मोठ्याच्या संगतीत राहिलं का महाराज प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं. ही माणसं नवीन नवीन प्रमाणं देतात. खूप पाठांतराचे राजे असणारे माणसं आहेत हे, आणि ह्यांनी प्रमाण दिलं मग त्याच्यावर काय बोलावं नाही का. मग एखाद्या वेळेस कुठंतरी अशी बेजारी निघाली की पुन्हा मग माणूस ग्रंथ चाळायला लागतो. जे बेसिक ग्रंथ आहेत का नाही कीर्तनाकरता अतिशय महत्त्वाचे, ज्ञानेश्वरी, गीता, गाथा आणि या सगळ्यांना समजायला मदत करणारा विचारसागर, याचं चिंतन झालं ना महाराज. चिंतनाची जी मुरब्बी भूमिका आहे का नाही ती तयार करण्याकरता हे ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि पौराणिक दृष्टांताकरता आपलं श्रीमद भागवत नाही का. भागवतामध्ये तुकोबारायांनी आवर्जून म्हणलं भक्तांच्या करता की तुम्ही एक ग्रंथ ऐकाकडे. कोणता? भक्त भागवत. तुम्ही भागवत ग्रंथ ऐका, त्याच्यामधून आपल्याला सुंदर सुंदर निरूपण करण्याकरता कथा मिळतील. आणि त्या कथा ऐकूनच रुक्मिणीच्या अंतकरणामध्ये श्रीकृष्णानं घर केलं होतं. श्रुत्वा गुणान नाही का, काय पाहून नाही हो, ऐकून घर केलं, ऐकून गुण ऐकून त्या परमात्म्याचे. त्याच्यामुळं सुंदर सुंदर श्रीमद भागवत आणि त्याच्या कथा आपण नेहमी ऐकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. चला, आज आपण विचार असा मांडलेला आहे की कुठल्याही कर्माची जी पार्श्वभूमी आहे ती ध्यानामध्ये तयार होत असते. भगवंताचं असं म्हणणं आहे की ज्या विषयाचं आपण ध्यान करतो
त्याच्याविषयी संगनाम आसक्ती तयार होते. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. नाही का? संग निर्माण होतो, आसक्ती निर्माण होती. ते आपल्याकडं असावं अशी एक त्याच्याविषयीची भावना आपल्या मनामध्ये तयार होते आणि इथून कर्माला सुरुवात होते. संगात संजायते कामा. इथून कामाला सुरुवात होते, किंबहुना कार्याला सुरुवात होते. कामना निर्माण झाली की कार्य तयार, म्हणजे कार्याला प्रवणता मिळते आणि माणूस कार्याला लागतो. म्हणून आपल्या कार्याचं जे मूळ आहे ते मूळ आहे ध्यानामध्ये, ध्यानामध्ये. आणि म्हणून साधू संतांनी ध्यान दुरुस्त करण्यावर जास्त भर दिला. ध्यानामध्ये जो विषय असेल, आपल्या ध्यानामध्ये जर पैसा असेल तर आपल्याला पैशाची आसक्ती निर्माण होईल. आपल्या ध्यानामध्ये प्रतिष्ठा असेल, आपल्याला प्रतिष्ठेविषयीची आसक्ती निर्माण होईल. आपल्या ध्यानामध्ये संपत्ती असेल, आपल्याला संपत्तीविषयीची आसक्ती निर्माण होईल. आणि आपलं सगळं कार्य त्या विषयाला खेचून आणण्याकरता शब्द काय? वा वा, क्या बात आहे. जे ज्याचं ध्यान असेल, जो विषय त्याच्या ध्यानात असेल, त्या विषयाकडे त्याचं मन ओढलं जाणार. हे अगदी सहज आहे, अगदी सहज आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही. आणि तुम्हाला सांगतो, ह्या ध्यानामध्ये विषय नेऊन पोहोचवण्यासाठीचे जे हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत का नाही, हे पंच ज्ञानेंद्रिय, या पंच ज्ञानेंद्रियांना त्या विषयापर्यंत सुरुवातीला नेऊन पोहोचवण्याचं कार्य सुद्धा ह्या मन नावाच्या इंद्रियानंच केलंय. हे मोठं खट्याळ इंद्रिय आहे, हे मोठं खट्याळ आहे. तुकोबारायासारख्यांनी याला दूषणं दिली. मन लंपट आहे, नाही का? तुकोबारायांनी डोळ्याला आणि मनाला लंपट म्हटलेलं आहे, कारण सगळ्यात जास्त हे दाखवित आहे. खरं पाहता फार चांगले नाहीत, अजिबात चांगले नाहीत. का चांगले नाहीत? जे बघू नये ते बघवण्याचं काम हा डोळा करतो. सगळ्यात जास्त आपल्याला ज्ञान जर कोणत्या इंद्रियापासून होत असेल तर ते डोळ्यापासून होतं. आणि हा डोळा जे बघू नये ते बघायला लावतो. आणि बघितल्याच्या नंतर त्याचं जे चित्रपटल आहे ते उमटतं आपल्या ध्यानामध्ये. कानानं जे काही ऐकलंय त्या सगळ्याचं पटल उमटतं आपल्या चित्तामध्ये. त्वचेनं जे अनुभवलंय त्या सगळ्याचं आपल्या चित्तपटलावर ते सगळं उमटतं. नाकानं जे काही अनुभवलंय ते सगळं इथं चित्तामध्येच त्याचे पटल उमटतं. आणि चित्तानं त्या गोष्टीचं चिंतन केलं रे केलं की चित्त ते चिंतने कल्पनेची धाव. कल्पना म्हणजे मन. मन त्या चित्तानं चिंतन केलेल्या विषयाचं ध्यान म्हणजे ते करतंय म्हणजे करतंय, तिकडं जातंय म्हणजे जातंय. आणि एकटं जात नाही, सगळ्या कर्मेंद्रियांना घेऊन त्याच्याकडे जातंय. कशाकडं?
ज्या विषयाचं चिंतन झालंय त्या विषयाकडं. म्हणून ह्या दोन इंद्रियांचा जो बहिर्मुखपणा आहे, तो बहिर्मुखपणा जर आम्हाला थांबवायचा असेल तर आमच्या अंतःकरणामध्ये एक इच्छा निर्माण झाली पाहिजे की यांना मध्ये घ्यायचंय, बाहेर जाऊ द्यायचं नाही. आणि मग आम्ही काय करतो, आम्ही डोळे बंद करतो आणि डोळे बंद करून आम्ही आमच्या डोळ्यांना काही न बघण्याकरता त्याला प्रतिबंध घालायचा प्रयत्न करतो आणि डोळे बंद करून मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. याला हठयोग म्हणतात. त्याच्यातून काय करायचंय, निर्विकल्प असणाऱ्या समाधीपर्यंत आम्हाला जायचंय. निर्विकल्प समाधी म्हणजे अशी अवस्था आहे मनाची की तिथं बाकी कशालाच थारा नाही. कोण बोलायला काही कळत नाही. महात्मा शमिकाला जी लागली होती का नाही, भागवतामध्ये तुम्ही ऐकली, गळ्यामध्ये साप टाकला तरी त्याला काही कळालं नाही. ती समाधी. त्या समाधी करता जे ध्यान हठयोगामध्ये केलं जातं ते ध्यान जीव करण्याचा प्रयत्न करतो. पण गंमत सांगतो, उघड्या डोळ्यानं जे जे दिसत नाही त्याच्यापेक्षा जास्त बंद डोळे पाहतात. ही मोठी गंमत आहे. मग बंद डोळे पाहतात. महाराज काय लावलं हे? डोळे कुठं बंद झाल्याच्या नंतर पाहत असतात का? तुम्हाला एक सांगू खरं, आपला भास आहे डोळे पाहतात, आपला भास आहे कान ऐकतात, आपला भास आहे नाकानं श्वास येतो, आपला भास आहे जिभेला चकरा कळतो, आपला भास आहे त्वचेला स्पर्श कळतो. हे सगळं फक्त मनाला कळतंय. मनाला. माझ्या मनचं नाही बरं गणेश बा. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. विठाला. आणि मग मन या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतं. जे पंचविषय आहेत ना मामा, आपल्याला वाटतं डोळ्यानं सगळं चालतंय काय की नाही. मन. म्हणून तर मनाची जोडी लावली तुकोबारायांनी. डोळा घेतला पंच इंद्रियांचा प्रतिनिधी म्हणून. सगळ्यात मोठी शेअर होल्डर तोय. कंपनी कोण चालवतंय? सगळ्यात मोठा शेअर होल्डर. बाकीचे जे बारीक बारीक शेअर होल्डर असतात 50% खालचे, ते चालवतात का? ते डायरेक्टर बोर्डात नसतात. ज्याचा जास्त शेअर्स तो मुख्य. बरोबर आहे का नाही? कंपनीवाले काही लोक आहेत तिथं नवीन म्हणून बोलायलो हे. आपल्याकडे बी आता कंपन्या झाल्यात, शेतकऱ्याच्याच कासाना पण व्हायल्यात, आनंदाची बाब आहे. चला, कंपनी चालवतो कोण? डायरेक्टर बोर्डावर प्रमुख असतो, त्याच्याकडे जास्त शेअर्स असतो. म्हणून इथं तुकाराम महाराजांनी डोळा घेतला, जास्त शेअर्सवाला. आणि त्याच्यासोबत सांगितलं, नुसता डोळा नियंत्रित करून उपयोग नाही. का? कारण हा बंद असला तरी बघण्याचं पाप मन करतंय, म्हणजे करतंय. निषिद्ध विषयापर्यंत लवकर जात आहे आणि इष्ट विषयाकडे मात्र सहजासहजी वळत नाही. हे असं थोडंसं तुम्हाला हे असं वेगळं वाटेल बोलणं, पण सत्य आहे. तुकोबाराय बोललेत आणि हे बोलायला असं मॉरल करेज लागतंय, धैर्य, नैतिक धैर्य. तुकोबाराय बोलले, देवा तुझ्या समोर उभेत, पण काय गंमत आहे, काय माया तुझी बलशाली आहे, किती प्रगाढ माया ही. तू समोर असताना सुद्धा कामे नेले चित्त नेदी
टाकून. किती मॉरल करेज असेल बघा, नैतिक धैर्य किती असेल. हे देवा बघ काय दुर्भाग्य आमच्या जीवनातलं. काय झालं तुकाराम महाराज, अरे कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख. हा, पण आम्हाला जर असं झालं, देवाच्या पुढं उभा टाकून आमचं जर चित्त दुसऱ्या कुठल्या तरी कामनेत गुंतत असेल, तर आम्ही देवापासून तात्काळ उठू आणि आमची इंद्रिय तिकडे घेऊन जाऊ, नाही का? आम्ही काय करू, आमची इंद्रिय तात्काळ तिकडून घेऊन जाऊ. आम्हाला वाटलं आमच्या शेतात काहीतरी नुकसान होईल, आम्ही उठू भजनामधून, नाही का, आणि तिकडं निघून जाऊ. पण तुकोबाराय म्हणतात तसं नाही. आता होऊ दे काय व्हायचंय ते, कामानं चित्त नेऊ दे, पण मी इथून उठणार नाही, मी इथून उठणार नाही. मग काय करील, डोळे भरून या पाहीन तुझे मुख. प्रतिज्ञा आहेत तुकोबारायांच्या, नाही का? हो, मी तुला बघत राहणार देवा. का? कारण तुझं हे जे सुंदर असं ध्यान आहे ना समोरचं. इथं ध्येनाचा दुसरा अर्थ पुढं आला बघा. पहिला हठयोगातलं ध्यान, नाही का, आणि दुसरं हे ध्यान, जे अंतिम ध्येय ना आमचं, तेच साधन आहे आणि तेच साध्य आहे. मोठी गंमत आहे ह्याची. साधनही तेच आहे आणि साध्यसुद्धा तेच आहे, असं हे गमतीचं आहे. त्यालाच बघायचं आहे, साधनही तेच करायचं आहे आणि त्याला बघत बघत त्यालाच साध्य करायचं आहे, तोच मिळवायचा आहे. तुकोबाराय म्हणतात, तू असा समोर उभा राहिलास ना, तुला बघत 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 निहाळत 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 आमच्या मनाला आम्ही संयमित करू, संयमित करू. आमचं मन जे अतिशय बलवान आहे आम्हाला माहिती आहे, आणि माईक पदार्थाप्रती त्याची एक स्वाभाविक भावना आहे, तो तिकडंच पळणार आहे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही काय करू माहिती आहे का देवा, त्याला आणू आणि आणून तुझ्या पायावर लावण्याचा प्रयत्न करू. कारण आम्हाला माहिती आहे, तू का म्हणे मन पावोनी विश्रांती, नाही का? ज्या वेळेला तुझ्या पायावर आमचं मन विश्रांती घेईल, त्रिविध नासती ताप क्षणे, त्रिविध ताप आमचे नासणार आहेत बसा दादा. आणि जोपर्यंत आमचं मन तुझ्या पायावर स्थिर होणार नाही, तोपर्यंत आमचे ताप आमच्या महाग तापवितच राहणार आहेत. आम्हाला त्याच्यापासून आम्हाला सुटकाच नाही, हे आम्हाला माहिती आहे. देवा, संतांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयीची आसक्ती आहे आणि आमच्या अंतःकरणामध्ये विषयाप्रतीची आसक्ती आहे. ही आसक्तीमधला बदल जो आहे का नाही, तो बदल फक्त एका प्रक्रियेमुळे आहे. त्या प्रक्रियेचं नाव आहे ध्यान. कारण ध्यानामध्ये जे असतं त्याच्याविषयीचीच आसक्ती मन धरतं आणि इंद्रियांना ते मिळवण्याकरता प्रवणता देतं, प्रवृत्त करतं. मग संतांनी एक काम केलं, ध्यान दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबराय म्हणतात, त्या ध्यानामध्ये परमात्मा असावा याकरता ज्ञानोबरायांनी परमात्म्याकडेच मागणी केली. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, दुसऱ्या
प्रार्थनाच भगवंताकडे असं केली की हे गोपाळा, सगळे कार्य ध्यानातून निर्माण होतात आम्हाला माहिती आहे, म्हणून तुझं ध्यान आमच्या मनाला लागू दे. त्यानं काय होईल? मनाचा आवेग तुझ्या ठिकाणी येऊन शांत होईल. त्याचं ध्यान केलं तर काय होईल? मनासहित पालटे काया. काय पालट होईल याच्यात काही नवल नाही. काया तर पालटतच असते. लहानपणी जशी आहे तशी तारुण्यात राहत नाही, तारुण्यात जशी आहे तशी म्हातारपणी राहत नाही, नाही का? आणि म्हातारपण संपल्याच्या नंतर म्हातारपणात जशी आहे तशी तटकीवर दिसत नाही, वेगळीच दिसते. पालटणे कायेचा धर्म आहे. पण जर आपण पंढरीरायाचं ध्यान आपल्या ध्यानामध्ये केलं, कायेचा पालट होईल, मनाचाही पालट होईल, पण तो झालेला पालट विषय अनुषंगी नसेल तर भगवद अनुषंगी असेल. ही त्याच्यातली फार मोठी गंमत आहे. भगवंताकडे आपली काया लागेल का? कारण आपल्या मनाच्या ज्या दिशा आहेत, ज्या बाहेर होत्या, त्या बाहेरून थांबून अशा अंतर्मुखी होतील आणि अंतरात असणाऱ्या पांडुरंगाला सगळ्या जगामध्ये शोधण्याचा मन प्रयत्न करेल. आत हरी बाहेर हरी, ही अनुभूती जर यायची असेल तर याच्याकरता आमचं ध्यान दुरुस्त असणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथं ज्ञानोबरायांनी असं परमात्म्याकडे मागणं मांडलं की हे गोपाळा, तुझे ध्यान माझे मना लागो. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. आणि ते ध्यान किती अविरत असावं, किती निरंतर असावं याच्याकरता शब्द प्रयोग केला, अनु न विसंबे. हे जगत्रयाचं जीवन असणाऱ्या परमात्म्या, तुझ्याकडे मागणी आहे गोपाळा. हे बघ, एक क्षणभर सुद्धा तुझ्या ध्यानामध्ये खंड पडू नये. एक क्षणभर सुद्धा तुझा विसर आमच्या चित्ताला, आमच्या ध्यानाला पडू नये, असं अलौकिक मागणं पंढरीरायाच्या समोर ठेवलं ज्ञानोबरायांनी. आमचं मागणं वेगळं आहे. आम्ही संसारिक आहोत आणि संसारामध्ये आम्ही मागून मागून मागणार आहेत काय हो? आम्ही संसारामध्ये 2-4 गोष्टी मागतो. वाढावी संतान, ग्रही व्हावे धनधान्य, बस संपलं. संतती, संपत्ती आणि संपदा, 3 सभोवती आमचा सगळा संसार आहे. 3 सभोवती आमची कामना आहे, आमची मनोकामना आहे. याच्या पलीकडं आम्ही नाही. संत याच्या पलीकडे आहेत, म्हणून त्यांना त्रिगुण अतीत असं म्हणावं लागतं, नाही का? तुकोबाराय म्हणतात, ही त्रिपुटी सांडल्याशिवाय मधला तेवत असलेला दीप आम्हाला सुद्धा दिसला नाही. तुकोबारायची अनुभूती दी. सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटे. हो, त्याच्याशिवाय ते दिसतच नाही. नाहीतर एरवी अवस्था अशी असते, मध्ये नेमका अंधार आहे का उजेड आहे आम्हाला कळतच नाही, नाही का? कळतच नाही. तुकोबारायांनी बोलून दाखवलंय ते. बोल अबोलने बोले, जागे बाहेर आत निजले, कैसे मनात घरात घरात नेनो अंधार ना उजडले.
मध्ये अंधार आहे का उजेड आहे आपल्याला दिसतच नाही का? कारण आपल्यावर त्रिपुटी आरूढ आहे. आपली त्रिपुटी अजून आपण सांडलेली नाही, आपण सांडलेलीच नाही. म्हणून आपल्याला जोपर्यंत आपलं ध्येय विषय, त्या ध्येय विषयाशी आपण एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्या ध्यानामध्ये निरंतरता असली पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी इथं सांगितलं, आणू न विसंबे हरी जगत्रय जीवन. जर त्याच्यामध्ये कुठंतरी खंड पडला किंवा त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी प्रलोभनाचा शिरकाव झाला तर मग मात्र मागचं केलेलं सगळं पाण्यात जातं. ज्ञानेश्वरीत एक ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला. एक पारवा होता, तो पारवा असा आकाशामध्ये उडायला गेला. त्यानं असं ठरवलं होतं की मी असा आकाशाच्या पोटामध्ये शिरेल आणि पलीकडे असलेलं ते सूर्य नावाचं चैतन्य घन त्याला पकडेल. निघाला तो आणि निघाल्याच्या नंतर पंखामध्ये बळ भरलं, दृढ निश्चय केला आणि दृढ निश्चय केल्याच्या नंतर असा आकाशाच्या पोटापर्यंत शिरला आणि तिथं शिरल्याच्या नंतर पुन्हा खाली बघितलं. आता इतक्या वर गेल्यास खाली बघाव का? धोके असतात, लक्षात ठेवा. एक धोका महत्वाचा, डोळे फिरण्याची शक्यता असते आणि डोळे फिरून माणूस खाली पडतो, नाही का? म्हणून जास्त खाली बघायचं नाही. समान पातळीवर बघितलं की भीती कमी होते आणि उंच पातळीवर बघितलं की स्वप्न दिसतात. म्हणून कधी बी समान पातळीवर बघावं, नाही तर उंच बघावं. खाली बघण्यात काही मजा नाही जास्तीची. सरळ बघून चाललं, खालचे धोके बिके लक्षात येतात, बाजूनच चालत राहायचं, जास्त खाली बघत राहायचं नाही, नाही का? हसू नका आकाबाई, हे तुम्हाला मला असं काही हसू नका. चला, तो गेलावर पारवा, त्यानं वरून खाली बघितलं, त्याला प्रलोभन दिसलं, प्रलोभन, आणि घोळ झाला. काय झालं? त्यानं तिथून आपलं सगळं अंग टाकून दिलं आणि खाली येऊन धाडकन पडला, मेला. ज्ञानोबा बोलतात, पै पारवा जैसी किरीटी चढला नभाची पोटी, पारवी देखोनी लोटी अंगची सगळे. काय उपयोग झाला का? प्रलोभन मध्ये जर दिसलं आणि त्या प्रलोभनाकडे आपलं जर चित्त आकर्षित झालं, आपल्याला जर आपल्या ध्यानामध्ये ते प्रलोभन थोडंसं जरी घर करतं झालं तर आपलं केलेलं सगळं ध्यान, आपली केलेली सगळी साधना केरात गेली म्हणायचं. काही उपयोग झाला नाही तिचा. ही गंमत आहे साधनेची. मग हे असं होऊ नये याच्याकरता ज्ञानोबारायांनी दुसरं मागणं तिथंच मागितलं की हे बघ देवा, बाबा एक क्षणभर सुद्धा अन्य विषयाचा शिरकाव आमच्या ध्यानामध्ये होऊ नये याच्याकरता तुझ्या ध्यानाची प्रक्रिया ही अविरत असली पाहिजे. किती अविरत असली पाहिजे? त्याच्यात एक क्षणाचा सुद्धा खंड पडला नाही पाहिजे, एक क्षणाचा सुद्धा अवकाश पडला नाही पाहिजे. याच्याकरता भगवंताला म्हणले, हे जगत्रय जीवना आणू न विसंबे. एक क्षणभर सुद्धा विसर नको म्हणजे नको. मग असं झालं तर साध्य मिळतं का? योग मार्गानं जाऊन साध्य मिळतं का? भगवंताचं ध्यान केल्यानं भगवंत मिळतो का? मिळतो, पण चिरकाल टिकेल याची शाश्वती नाही. पुराव्यानंच बोलतो, बगर पुराव्याचं बोलू नये, नाही का? नाही तर शहाण्या माणसात बगर पुराव्याचं बोललं की फजिती होते. ऐका, नारदाच्या म्हणजे पूर्व आश्रमी जे दासीपुत्र होते त्यांच्याही पुढं भगवान चित्तामध्ये उभा राहिले, पण किती वेळ? एक क्षणभर. ध्रुवाच्या पुढेही भगवान उभा राहिले, किती वेळ? त्यानं मागणी करेपर्यंत आणि ध्रुवस्तुती ऐकेपर्यंत. पुन्हा नाही ना. ज्ञानोबारायांना भगवंत फक्त एकदा नाही पाहिजे. आला, त्यानं दर्शन दिलं आणि निघून गेला असं नाही पाहिजे. मग वेळोवेळा
इच्छा आहे तो यायला पाहिजे जवळ, तो भेटला पाहिजे आणि नुसता भेटला नाही पाहिजे, तो माझा झाला पाहिजे, तो मज व्हावा, तो मला झाला पाहिजे, माझा झाला पाहिजे, अशी इच्छा आहे ज्ञानोबारायची. आणि एकदा नाही, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अहो एकदाच भेटत नाही. आक्षेप घेतला नामदेवरायांनी ह्याच्यावर, ध्या योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळशी, नाही का. अहो सहज भेटत नाही. योगियांनी ध्यान केलं, खूप बेजार झाले, पण सापडला नाही. हो, ज्ञानोबारायांनी सुद्धा तळमळ केली त्याच्यासाठी. ज्ञानोबाराय रडत बसले. हां, ज्ञानोबाराय रडत बसले. ज्ञानोबाराय म्हणले काय करावं, बापर खुमा देवीवर विठ्ठल उगेसे, शेजाराशी नये काय करू माय, नाही का. ज्ञानोबारायने बोलून दाखवलं ना. तो येतच नाही, काय करू, कसं करू, आता कसं करू. नंद नंदनू घडी घडी आना, बाबा आना आना त्याला, त्याच्या वाचून मी आता वाचतच नाही म्हणले, मरून जाते. ज्ञानोबारायची विरहिणी बोलते. काय गोड बोलणे बघा ज्ञानोबारायांचं. ती माय ज्ञानोबाराय न कळणारे लोक तिला शिव्या देतात. हो नालायक, लाज वाटते कधी कधी ह्यांची, नाही का. आपल्या महाराष्ट्रात जन्मलेत याची लाज वाटते हे असले लोक ज्ञानोबारायांना शिव्या देणारे. अरे ज्ञानोबाराय काय वाचत आधी, पुन्हा शिव्या द्या, वाचत आधी, नाही का. शिव्या देतात. आमच्या मंगेश महाराजांनी काही दिवस चळवळीत काम केलं, त्यांना माहिती ते लोक ज्ञानोबारायांना शिव्या देतात. पण वाचलं की प्रेम करतं ज्ञानोबारायावर मनुष्य. नाही वाचलं तोपर्यंत ते असेच भरकटलेले आहेत सगळे. चला त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ज्ञानोबाराय गोड बोलतात, गोड पांडुरंगाविषयी. पांडुरंगा अरे बाबा ये ये, तू नाही आलास का, काही उपयोग नाही. त्या बुद्धिरूपी साजनीला ज्ञानोबाराय सांगतात काय करू से, ए माय तो पांडुरंग येत नाही. ते म्हणते हे बघ तुला असं छान फुलाची शेज तयार करते, छान गारपैकी त्याच्यावर तू झोप. ज्ञानोबाराय म्हणते विरहिणी त्यांची, साजनीने सांगितलं बाई हे बघ सुमनाची शेज, फुलाची शेज करते अशी आणि त्याच्यावर झोप शांतपणे. तिने सांगितलं ती खरी शीतळ आहे, निकी शीतळ आहे.
100% शीतळ आहे. पण काय करू, तो कान्हा जर नसेल ना त्या शेजेवर तर ती मला आगीसारखी पोळते, तिचा जाळभाज कर तिकडं. ज्ञानोबा बोलतात, काय काय भगवंताविषयी ओढ असेल बघा, काय भगवंताविषयी ओढ असेल. वा दर्पणामध्ये बघितलं, अगं माझंच मला रूप दिसत नाही. आता मी भानावरच नाही तर मला काय समजून सांगणार आहेस तू, किती समजून सांगणार आहेस. तो आल्याशिवाय नाही जमत, तोच यावा लागेल. आणि तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जमत नाही. अरे मग तू योगी आहेस म्हणले निवृत्तीनाथ महाराज, लाव की ध्यान आन ध्यानात. हे म्हणला नग ते रूप, निर्विकल्प समाधी लागती आणि तो निघून जातो पुन्हा, ते नाही कामाचं. मग सगुण रूपासी मी ओ भाळली, सगुण रूप पाहिजे. मग याच्याकरता एक काम करावं लागतंय म्हणले. काय काम करावं लागतं तुला खून सांगतो ज्ञानोबा. काय खून आहे महाराज? त्यांनी सांगितलं, नाम नारायणा पाठ कीजे, बाप निवृत्ती राये दाविता ती खुना, नाम नारायणा पाठ कीजे. बा नारायणाचं नाम पाठ कर आणि उगा क्षणभर विश्रांती पडू देऊ नको. दिवस रात्र दिन रजनी एकच काम कर, त्या भगवंताचं नाम चिंतन कर. आणि कर बरं म्हणले नाम आठवायला सुरुवात. ज्ञानोबरांनी नाम आठवायला सुरुवात केली आणि ज्ञानोबरांच्या जीवनात सोन्याचा दिवस उजळला. अभंगाचं पहिलं चरण. ज्ञानोबरांनी आपल्या गुरुमुखातून जो उपदेश मिळाला त्याचं अनुसरण केलं. नाम नारायणा पाठ कीजे, कर आठव नामाचा. आठव केला, नाम आठविता रूपे प्रगट पय झाला. तो भगवान परमात्मा रूप घेऊन वास्तविक पाहता ते निर्गुण निराकार आहे, पण आकाराला आला. कुणासाठी? संतांसाठी आला नाही, आणला. आणला ही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. भक्ती करता यावी याच्याकरता संतांनी हे गोजिरं छानसं सुंदर रूपडं आपल्या समोर आणून उभा केलंय.
तो आला नाही, आणला गेला, संतांनी आणलं. ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सर्व संत मांदियाळीने याला बोलवलं, आळवलं आणि त्यांच्या प्रेमाखातर तो इथं आला. यांची विभूतीच ही जगत कल्याणाकरता असल्या कारणानं त्यांच्या निमित्तानं आपलंही कल्याण या मूर्तीमुळे होणार आहे, नाही का? आणि म्हणून ही तुमामासाठी सुद्धा मूर्ती या जगतपटलावर साधू संतांनी आणून उभी केलेली आहे. हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. चला, ज्ञानोबराय बोलतात, ज्या वेळेला तो पांडुरंग परमात्मा त्याचं नाव आम्ही आठवलं, त्याचं नामचिंतन केलं, त्यावेळेला नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. रूप घेऊन तो आमच्या समोर प्रगट झाला, येऊन उभा राहिला. आणि त्यावेळेला अंतकरणात जी अनुभूती होती ती अनुभूती ज्ञानोबरायांनी प्रगट केली की आज आमच्या जीवनात खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस उगवला. बुवा, सोन्याचा दिवस उगवलाय का? कारण आम्ही आज आमच्या दृष्टीनं हरी पाहिला, नाही का? हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अमृत त्याच्या दृष्टीमधून आमच्या संबंध या विश्वावरती त्याचा वर्षाव होतोय जणू अमृताचा. असं सुंदर ते ध्यान जे आहे ते आमच्या समोर उभं आहे. तो परमात्मा आमच्या समोर उभा आहे आणि आमच्या मनामध्ये त्याच्या प्राप्तीविषयीची जी इच्छा होती, त्याच्या प्राप्तीविषयीची जी मनोकामना होती ती आज पूर्ण झाली आहे आणि तो पूर्ण करणारा दिवस आज उजळला आहे. म्हणून आजच्या दिवसाला ज्ञानोबरायांनी किंबहुना त्या दिवसाला ज्ञानोबरायांनी सोन्याचा दिवस असं विशेषण दिलं, नाही का अण्णा? त्याला काय म्हणले? सोनियाचा दिवस. तुम्हाला वाटलं तुमच्याकडे लक्ष नाही, लक्ष आहे. आता गवळे दादा उठून बाहेर गेलेत काहीतरी निमित्तानं, माझं त्याच्याकडे बी लक्ष आहे. हे दादा उशिरा आलेत, माझं त्याच्याकडे बी लक्ष आहे. चाटेसाहेब कीर्तनातली चालू सुरू असताना आलेत, माझं त्याच्याकडे बी लक्ष आहे. आणि हे आता येऊन बसलेत, हां, ह्याच्याकडे बी माझं लक्ष आहे. हां, बाकीची मंडळी आलेत, आमचे मामा हे गुरुजी हे सगळे आधी आलेत बरं का. माझं सगळ्याकडे लक्ष आहे. असू द्या, चला. ज्ञानोबराय बोलतात, आज आमच्या जीवनामध्ये खरा मौल्यवान दिवस आहे का? कारण सर्वात बहुमूल्य असणारी वस्तू ज्याचं मोलच केलं जाऊ शकत नाही असा परमात्मा, जो आमच्या रात्रंदिवस अंतकरणाचा विषय होता, जो आमच्या रात्रंदिवस ध्यानाचा विषय होता, ज्याच्या माळा आमच्या ध्यानामध्ये होत्या, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, आणि तो परमात्मा आमच्या समोर येऊन आज उभा राहिलेला आहे. खऱ्या अर्थानं आज आमच्या जीवनामध्ये सोन्याचा दिवस आला आणि तो सोन्याचा दिवस आम्ही आमच्या अंतकरणामध्ये साठवून ठेवणार आहे. त्या सोन्याच्या दिवसाकडे पाहण्याला सुद्धा चांगली दृष्टी लागते, चांगली दृष्टी लागते, नाही का? काही माणसाच्या जीवनामध्ये फार असे मौल्यवान दिवस आले पण त्यांनी त्याचं सोनं नाही केलं, त्यांनी त्याचं सोनं नाही केलं. सोनं करता आलं पाहिजे तिथून पुढच्या आयुष्याचं. ते दिवस आला, स्मरणात ठेवला नाही, निघून गेला आणि तिथून पुढे हे जसा जनावरासारखा जागला तसाच जागला. काही उपयोग झाला का येऊन? नाही. त्या दिवसाकडे बघण्याची दृष्टी आमची चांगली पाहिजे आणि ती आम्हाला दृष्टी लाभली की मग त्याची साठवणूक आपोआप आपलं चित्त करून ठेवतं. ज्ञानोबरायांची त्या परमात्म्याकडे बघण्याची दृष्टी आणि त्या दिवसाकडे बघण्याची दृष्टी ही अमृतमय होती. अमृते पाहला, किंवा ज्ञानोबरायांना जो पांडुरंग परमात्मा समोर दिसला तो अमृतमय दिसला, असा एक अन्वय आपल्याला लावता येतो. अमृताने युक्त असलेला परमात्मा तो आम्ही पाहिला, नाही का? सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. आणि तो पाहण्याचा योग ज्या साधनेमुळे आम्हाला आला ती साधना होती नाम साधना. नाम आठविता रूपे प्रगट पै झाला विठोबा. आपल्याला मनामध्ये जे आहे ते निश्चितपणे प्राप्त करून देण्यासाठी परमात्मा चहूबाजूनं प्रयत्न करत असतो. फक्त आपलं परमात्म्यावर प्रेम असलं पाहिजे. प्रेमाशिवाय काहीच नाही हो. प्रेमाशिवाय परमात्म्याला दुसरं काही लागतच नाही. देव प्रेम भावाचा भुकेलेला आहे आणि मग आम्ही प्रेमभरीत अंतकरणानं
त्याची नामसाधना, त्याचं नामचिंतन केलं तर तो आपले सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे, किंबहुना ते पूर्ण करण्याची जबाबदारीच त्याची असते. भक्तांचा संसार हा भगवंत पुढे नेत असतो. तो भगवंत पुढे नेतो आणि त्याला जिथं घेऊन जायचं तिथंच घेऊन जातो. तुकोबारायांचा फार मोठा होता, त्याच्यातून काढण्याकरता दुष्काळाला पाठवलं. तुकोबारायांचा फार मोठा संसार होता नाही का, त्याच्यातून काढण्याकरता दुष्काळाला पाठवलं देवानं. देवाला जिकडे घेऊन जायचं आहे तिकडंच घेऊन जातो. आपल्याला वाटतं हे असं का केलं, त्याच्यातूनही काहीतरी चांगलं निर्माण होणार आहे असं गृहीत धरून जो चालतो का तो भक्त असतो, आणि जो उद्वेग करत राहतो तो जीव असतो. एवढाच फरक दोन्ही. आपल्या दुःखाबद्दल रडत बसणारे सामान्य जीव आणि याच्यातूनही काहीतरी चांगलं निर्माण होणार असेल, कदाचित भगवंताची काहीतरी चांगलं करण्याची इच्छा असेल असं मानून त्या संपूर्ण घटनेचा कार्यभार भगवंतावर सोपवून त्या भगवंतावर विश्वास ठेवून जगतो तो भक्त असतो. आणि त्या भक्तानं फक्त आणि फक्त भगवंतावर प्रेम करत करत आपला कार्यभार त्या भगवंतावर सोपवत आपलं जीवन पुढं सरकत न्यायचं असतं. हीच आपल्या जीवनाची एक दिशा असली पाहिजे. हे संपूर्ण राग कुटुंब अत्यंत चांगलं कर्म करत करत आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्या वाट्याला आलेले कर्म आहेत ते कर्म करत करत भगवंतावर प्रेम करतात. वेगवेगळं कुठलंही सामाजिक कार्य असू द्या, धार्मिक कार्य असू द्या, त्यामध्ये दान करण्यात हे कुटुंब सगळ्यात पुढं असतं. सुरुवातीला दान करण्याकरता हात पुढे लगेच करतात. हे असं करायचं आहे, हो आमचा खारीचा वाटा. कारण शेवटी माणूस आपल्याला डोईजड होईल इतकं दान कधी देत नसतो, पण खारीच्या वाट्यानं का होईना पण दिलं का त्या दानाला किंमत आहे. कारण भावनेला किंमत आहे, किती दिलं ह्याला किंमत नाही. भावना आहे ना द्यायची, त्या देण्याला किंमत आहे. असं हे कुटुंब आहे. आणि यांनी हे नगर भोजनाचं जे आयोजन केलं कुठल्या तरी कामनेची पूर्तता आहे. आणि ही पूर्तता झाल्याच्या नंतर देवाला विसरणं म्हणजे बैमानी आहे, आणि देवालाचं आठवण करणं म्हणजे त्याच्या ऋणात राहणं आहे, आणि त्याच्यावर प्रेम करत पुढचं बी जीवन आनंदामध्ये काटणं आहे. आपलं जीवन या संपूर्ण राग कुटुंबियाचं आनंदानं भरून जावं अशी भारतीबुवा महाराजांच्या चरणी आणि भगवान परमात्म्याच्या चरणी या निमित्तानं आपण प्रार्थना करूया. ज्ञानोबराय संत आदी करून यांच्या जीवनाचं परम लक्ष भगवंत आहे. भगवंत सोडून त्यांना काही नाही पाहिजे. बाकीचे सगळे गोष्ट त्यांना नकोच आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना, अनेक न लगे माईक पदार्थ आणि ते माझे आर्थ. तिथं माझ्या इच्छाच नको, तिथं माझी कामनाच नको, ते मनात सुद्धा येऊ नये आमच्या, अशी विनम्र भावनेची प्रार्थना संत महात्मे आपल्या वाणीमधून करत असतात. ज्ञानोबरायांना भगवंत प्राप्ती पाहिजे होती, भगवंतच पाहिजे होता, आणि तो सतत त्यांच्याजवळ पाहिजे होता. निवृत्तीनाथ महाराजांनी खून सांगितली, नाम साधना कर, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला, अंतकरण वृत्ती भरून आली. आणि ज्ञानोबराय बोलले, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. तो सोन्याचा दिवस आम्ही आज अमृत दृष्टीनं पाहिला. किंबहुना तो परमात्मा जो अमृतमय आहे तो आज पाहिला. आणि म्हणून आजच्या दिवसाला आम्ही सोन्याचा दिवस, बहुमूल्य दिवस, अमूल्य असा दिवस अशी उपमा ज्ञानोबरायांनी त्या दिवसाला दिली. ज्यावेळी परमात्मा भेटला त्या दिवसाला ज्ञानोबरायांनी प्रत्येक ठिकाणी सोन्याचा दिवस असं म्हटलेलं आहे. आणि जिथं संत आणि भगवंत भेटले त्या दिवसाला तुकोबारायांनी धन्य आणि सोन्याचा असं डबल वापरलं नाही का. असं तुकोबारायांच्या बाबतीमध्ये आणि ज्ञानोबरायांच्या विचाराच्या बाबतीमध्ये सौम्य आहे, साम्य आहे. आणि ही साम्यता संतांच्या संपूर्ण विचारामध्ये आपल्याला दिसते. चला, ज्ञानोबरायांना परमात्मा भेटला, तो दिवस त्यांनी अमृतदृष्टीनं अनुभवला सुद्धा. मग आता तो परमात्मा आपल्याकडे आल्याच्या नंतर त्याच्याशी वागावं कसं. ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही कसं वागलं ते सांगतो अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये.
भगवंत भेटल्याच्या नंतर भगवंताची शरणागती करावी. कशी? तनानं मनानं. धन भगवंताला लागत नाही. असलं तर भगवंताला द्यायला काही अडचण नाही. हे असे कार्य दिल्याशिवाय निर्माण बी होत नाहीत, नाही का? हे अशी व्यवस्था निर्माण करायला धन लागतं. असल्यास द्यायला अडचण नाही. 10% द्यावा दानधर्मा करता, अशी अपेक्षा आहे शास्त्राची. पण भगवंताच्या करता एक आपली काया झिजवावी लागते आणि दुसरं आपल्या मनाचे वेग त्याच्या पायावर ठेवावे लागतात. ज्ञानोबराय म्हणतात, तनु मनु शरण तुझ्या, तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. तुझ्या पायी आम्ही शरणागती केली. सतत शरणागती आणि कधीतरी शरणागती यात बदल आहे. सतत शरणागती एक मानसिक स्थिती आहे. जीव सतत भगवंताच्या शरणागतीमध्ये राहणं ही संपूर्ण शरणागती आहे. जेवायला भेटलं भगवंताचा प्रसाद आहे, नाही का? आणि तो भगवंताला नैवेद्य रूपानं अर्पण करावा लागतो. ही भावना अंतःकरणामध्ये असणं ही संपूर्ण शरणागती आहे. ज्ञानोबराय संपूर्ण शरणागती भगवंताच्या पुढे प्रगट करतात. तरुण म्हणू शरण विनटलो तुझे पायी, बाप रखुमा देवी बरा वाचूनी आणू नेने काही. दुसरं काही आम्हाला आता सुचत नाही. आम्ही फक्त आणि फक्त बाप रखुमा देवीवर विठ्ठल, त्या विठ्ठलाचं ध्यान आमच्या अंतःकरणात करणार. आणि तो विठ्ठल पाहिला की त्या दिवशीच्या अनुभूतीला ज्ञानोबरायांनी प्रगट केलं. आज सोन्याचा दिवस आहे, पण पांडुरंगा हे सोन्याचे दिवस असेच राहावेत याच्याकरता मी सतत तुझी शरणागती करणार आणि तू सतत आमच्या जवळ राहायचं. अशी दिव्य मनीषा, स्वतःची दिव्य असे माणस भगवंताच्या समोर ज्ञानोबरायांनी ठेवलं. असो आजच्या या मंगल प्रसंगी, किंबहुना आजच्या या नगरभोजनाच्या प्रसंगी संपूर्ण राख कुटुंबीय, गंगाधरजी राख, अंगदराव राख, त्याचबरोबर त्यांचे दुसरे बंधू सुग्रीव आणि पांडुरंग, त्याचबरोबर गंगाधरजींचे चिरंजीव बालासाहेब आणि कृष्णा, या संपूर्ण कुटुंबाला भगवंतानं आरोग्य ऐश्वर्य तर द्यावंच, पण त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या विषयी असलेलं प्रेम जे त्यांच्या संपूर्ण आनंदाला कारण असेल ते प्रेम जिवंत ठेवावं अशी सत्कामना करूयात. उपस्थित सर्व जमलेली मंडळी यांचा राग कुटुंबाशी विशेष स्नेह आहे. हे एक असं कुटुंब आहे की गावामध्ये सगळ्यांशी अगदी प्रेमाचे आणि अंतःकरणपूर्वक संबंध यांनी जोपासलेले. मी बघतो नेहमी आपल्या कार्यक्रमाला शेतातसुद्धा माणसं होते. एकदा शेतात कार्यक्रम ठेवला होता, नाही का? तिथंसुद्धा माणसं भरपूर होती. याचा अर्थ असा की आपण प्रेमानं माणसं बांधलेली आहेत. माणसं प्रेमानं जवळ राहतात, बाकी माणसं कशानंच जवळ राहत नाहीत. प्रेम देणं आणि प्रेम घेणं याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं कुठलंच शुभकार्य असत नाही. लक्षात ठेवा, प्रेमाचा वर्षाव झाला पाहिजे. आपल्या संपूर्ण देहबोलीमध्ये प्रेम सामावलेलं असलं पाहिजे. हे एवढंच या परिवाराकडून शिकण्यासारखं आहे. आपण सर्व बांधून ठेवलेली माणसं, आमचे संभाजीमामा परळीहून आलेत, चाटेसाहेब परळीहून आलेत, नाही का? गुरुजी आलेत, बंडू गुरुजी, मंगेश महाराज पळत पळत आलेत, गावातली मंडळी सगळी. आमचे मनोहर महाराज उपस्थित आहेत, राम महाराज परळीहून ड्युटी करून आलेत. अण्णा तर मूळ म्हणजे कार्यक्रम घेण्यापासून अगदी सुरुवातीपासून कोण्याही कार्यक्रमात अण्णा गाभाच आहेत, नाही का? अण्णा आपलं मूळ आहे सगळं. गुरुजी नेहमी म्हणत असतात आपलं मूळ अण्णा आहे, डाबीचं मूळ अण्णा आहे, नाही का? चला, ते त्यांच्या ज्येष्ठांकडून त्यांनी घेतलं, पुढं चलवलं. आता पुढच्या पिढीच्या हातात जाता जाता बुवा काय म्हणायचं त्याला, गावात भजन्या नसला की वस बुडाल्या तर जमा की समजा भजनाचा समजा. पण डाबीचा वस बुडत नाही, काळजी करू नका. इथं पीक जोरात येत आहे. आमच्याकडे बुडाल्याच जमा आहे. आमच्या गावात आता एक बी तरुण भजन्या नाही. आम्ही आयात निर्यात धोरणावर जगायलेले आहेत सध्या दावणापूरवासी. आमच्याकडे नाही आता राहिले. चला, असं सुंदर अशी गावातल्या लोकांची सगळ्यांची उपस्थिती आहे. काका आहेत, तात्या आहेत, कंडक्टर साहेब आहेत, शेपवाडीहून अण्णा दादा दोघं बी आलेत, महाराज उपस्थित आहेत, आकाबाई उपस्थित आहेत. आमचे आनंद महाराज खास करून प्रत्येक कार्यक्रमाला डाबीच्या जवळपास उपस्थिती असते. घुले महाराज आहेत, गणेश महाराज
काल महाराज म्हणले गणेश महाराज, मी म्हणलं गणेश महाराज आमच्या अंतःकरणातले महाराज, काय गणेश महाराजांना घेऊन या. छान एक वाजवणं जे असते ना, वाजवणं वेगळं आणि बदलणं वेगळं. हे इथं सगळे वाजवण्याचे चाहते, म्हणजे ह्यांच्या सगळ्यांसोबत मी भजन करीत फिरलेलो आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणून मला माहिती इथं वाजवण्याचे चाहते, बदलण्याचे चाहते नाहीत. बदलणं वेगळं, वाजवणं वेगळं. सुंदर वाजवलं. आणि कार्यक्रमाचा आत्मा असतो पखवाजवादक, भजने आणि साऊंड सिस्टीम सगळ्यात महत्त्वाची. आणि ह्या मंदिरात तर अजून महत्त्व वाढतं तिचं, साऊंड सिस्टीमचं. आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या चरणी संतराम महाराज, उशिरा आला म्हणून तुमचं सुरुवातीला नाव राहिलं. जाता तुम्ही म्हणता सगळ्याचे नाव घेतले आणि विजू महाराजांना असं का केलं किंवा मायावर कानी नजर केली की, तुम्हा सर्व मायबापांच्या उपस्थित श्रोतेजनांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आणि ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन करून सोडायसारखं झालं की अण्णा? हां, जमलं मग. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर